संजय गांधी योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाची ठरणार असणार आहे आजची बातमी. कारण की बघा, जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत सरकारकडून महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. विशेष म्हणजे मकर संक्रांती येण्याआधीच सरकारचे आता बघा तुमच्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे की लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा बातमी सरकारकडून आलेली आहे. आपल्यापैकी बघा प्रत्येकजण जानेवारी महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे. बघा, तो पैसा नेमका कधी खात्यामध्ये येणार हाच प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये पडलेला आहे. या संदर्भातील वरिष्ठ स्तरावरून मिळालेल्या माहितीनुसार आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहे की जानेवारी हप्ता हा आपल्या खात्यामध्ये कधी मिळणार. बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा श्रावणबाळ योजना, त्यानंतर बघा विधवा पेन्शन योजना, दिव्यांग बांधवांची योजना, जे काही निराधार व्यक्ती असणार आहे तर निराधार व्यक्तींचा हप्ता कधी मिळणार या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट आता सरकारने सांगितलेला आहे. बघा, संपूर्ण अपडेट तुम्हाला सांगतो, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की बघा, एक महत्त्वाची गोष्ट अगदी स्पष्टपणे समजून घेणे गरजेचे आहे. ज्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात इथं नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला होता त्या सर्वांना डिसेंबरचा हप्ता डिसेंबर महिन्याच्या इथे मिळालेला सरकारकडून मंजूर करण्यात आला आणि त्यांच्या खात्यावरती पाठवण्यात आला. आता बघा, 1 जानेवारीपासून हळूहळू टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक जणांच्या खात्यात हा पैसा आधीच मिळाला आहे. आता मित्रांनो बघा, काही लाभार्थ्यांच्या खात्यात अजूनही हा हप्ता जमा झाला नाही. आता बघा, यामध्ये इथे घाबरायची गरज तुम्हाला पडणार नाही. कारण की इथे सरकारकडून सर्व लाभार्थ्यांना एकाच दिवशी रक्कम वर्ग केली जात नाही. प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यामध्ये इथे पूर्ण केली जाते. त्यामुळे ज्यांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता अजूनही जमा झाला नाही त्यांनी इथे संयम ठेवावा. आणि बघा, काही जणांच्या खात्यात हा पैसा जसं की सोमवारपर्यंत तर काहींच्या खात्यामध्ये इथे मंगळवारपर्यंत येण्याची शक्यता आहे. म्हणजेच बघा की 11 ते 12 जानेवारी तारखेपर्यंत तुम्हाला 100% निधी वर्ग होणार आहे, अशी माहिती सरकारकडून इथे सांगण्यात आलेली आहे. बघा, तुम्ही घाबरायचं जायचं नाही आहे. इथे तुम्हाला अनावश्यक काळजी करून इथे सोडून द्या. इथे थोडी प्रतीक्षा करा. आणि मित्रांनो बघा, सगळ्यात इथे डोक्यात तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की त्यांचा प्रश्न पडत होता की जानेवारी महिन्याचा हप्ता हा नेमका कधी आपल्या खात्यावरती वर्ग होणार. कारण की बघा, नियमाप्रमाणे पहिला तर इथे आतापर्यंत अपेक्षित होतं. त्यामुळे अनेक लाभार्थी इथे संभ्रमात आहे, आता गोंधळत आहेत. बघा, काही लाभार्थी इथे काळजीसुद्धा करत आहे. तर बघा मित्रांनो, हाच प्रश्नाचं नेमकं स्पष्ट उत्तर आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण की संजय गांधी निराधार योजनेचा लाभ आता तुम्हाला इथं 1 तारखेपासून मिळून जात होता परंतु महिन्याच्या 1 तारखेला थेट लाभार्थ्यांच्या खात्यात इथे पैसे जमा केले जात होते. मात्र आता प्रत्यक्षात जानेवारी महिना इथे सुरू होऊन बराच काळ निघून गेला. तर आता बघा, अनेकांच्या खात्यात अजूनही हप्ता आलेला नाही. यामागे काही गोंधळ नाही तर एक ठोस कारण आहे. आता ते कारण आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या बघा, इथे राज्यात सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया, निवडणुकी इथे जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू होते आणि आचारसंहिता लागू झाली की सरकारकडून थेट लाभ देणाऱ्या योजना आणि आर्थिक मदत, जे काही निधी वाटपाची निवडणूक इथे आयोगाकडून काही मर्यादा घालण्यात आल्या. आता बघा, या कारणामुळे संजय गांधी निराधार योजनेचा नोव्हेंबर, डिसेंबर आणि आता बघा जानेवारी या तिन्ही महिन्याचे हप्ते वेळेत देण्यात आले नाही. त्यामुळे हे खात्यामध्ये जे काही पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले नव्हते, त्यामुळे गोंधळ आणि संभ्रमाचं वातावरण इथं निर्माण झालं होतं. जानेवारी महिन्याचा अपडेट आता आपण पाहून घेणार आहे. कारण की नवीन अपडेट सरकारने सांगितलेलं आहे की तुम्हाला हप्ते कधी मिळणार, कोणत्या पात्र लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये किती जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये किती जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहे, हे संपूर्ण सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहील मित्रांनो. तर बघा, अडकलेले अजूनही इथे परवानगी मिळाल्यानंतर पुढील हालचाली सुरू होताच नेमकी परिस्थिती काय आहे आता शांतपणे आपण समजून घेणार आहोत. डिसेंबर महिन्याचा हप्ता 1 जानेवारीपासूनच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने जमा होऊ लागलेला आहे. कारण की काही जणांना हा पैसा लवकरच मिळाला तर काहींच्या खात्यात अजूनही पैसे जानेवारी महिन्याचा हप्ता इथे आलेलाच नाही. तर विलंब कोणत्या कारणास्तव आपल्याला होत आहे, तर बघा, एकाच वेळी पूर्ण लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात निधी वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. परंतु एकाच वेळी सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जाणं हे शक्य नसते. त्यामुळे 3 ते 4 टप्प्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहे. म्हणजे 11 ते 12 तारखेपर्यंत 100% तुम्हाला निधी येऊन जाणार. टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. आता निवडणूक आणि आचारसंहितेमध्ये 2 ते 4 दिवसाची आतुरता, तात्पुरती इथे सवलत मिळाली तर जानेवारी महिन्याचा हप्ता काही दिवसातच खात्यात जमा होऊ शकतो, अशी शक्यता केली जात आहे.
पण बघा प्रामाणिकपणे सांगायला झालं तर शक्यता इथे सध्या फारशी मजबूत वाटत नाही, कारण की निवडणूक प्रक्रिया ही 15 तारखेपर्यंत सुरू राहणार असून 16 तारखेला मतमोजणी होणार आहे आणि साधारणपणे 17 तारखेनंतर आचारसंहिता पूर्णपणे हटवली जाईल, असं चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. तर आचारसंहिता पूर्णपणे हटवल्यानंतर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे काही हप्ते असणार आहे ते हप्ते देण्याची हळूहळू प्रक्रिया इथे सुरू होणार आहे. म्हणजेच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हळूहळू पैसे हे क्रेडिट होणार, अशी माहिती देखील आपण समजून घेणार आहोत. मात्र सगळ्यात महत्त्वाचा घडामोडी अशा आहे की दिलासादायक बातमी समोर येत आहे. मकर संक्रांती 14 जानेवारीला आहे. तर आता बघा मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अशी माहिती मिळत आहे की मकर संक्रांतीच्या पूर्वीच म्हणजेच 12 ते 13 तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट होणार, ही माहिती आता इथे समोर येत आहे. तर खरी बातमी असणार आहे की खोटी बातमी असणार आहे हे आपण समजून घेणार आहोत. प्रतीक्षा करा, कारण की आनंदाची बातमी जसे की लवकरात लवकर इथे सुद्धा भेटू शकते, कारण की वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळालेली माहिती असली तरी सुद्धा प्रत्यक्षात अंतिम निर्णय काय होणार आहे हे ठराविक तारखेनंतरच पूर्णपणे स्पष्ट होईल. तरीसुद्धा तितकेच खरं आहे की काही भागामध्ये 31 तारखेपासूनच निधी खात्यामध्ये जमा होऊ लागल्याचे दिसून आलेले आहे. त्यावरून बघा इथे असंच लक्षात येते की आचारसंहिता काही दिवस चालू असल्यामुळे या प्रमाणात थोडी सूट किंवा मोकळे दिसत गेली शक्यता, म्हणून आपण 14 जानेवारीपर्यंत आचारसंहिता अशी तात्पुरती सवलत मिळाली तर आधीच जानेवारी महिन्याचा हप्ता हा थेट खात्यात जमा होऊ शकतो. पण समजा झाला नाही तर साधारणपणे 17 तारखेनंतर तुमच्या खात्यात हे पैसे जमा होऊ शकतात. आपण वरिष्ठ नागरिकांकडून किंवा मोठ्या अधिकाऱ्यांकडून माहिती आलेली आहे, ही खरी माहिती असू शकते. बाकी अशा पद्धतीची माहिती अजूनही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे काही जानेवारी हप्त्याचे जे लाभार्थी आहे संदर्भातील जानेवारी हप्त्याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण GR सरकारने काढलेला नाही. जेव्हा सरकार इथे हप्ता किंवा निधी वाटप करत असते त्यावेळेस GR हा काढत असते, परंतु GR जोपर्यंत येत नाही तोपर्यंत प्रत्यक्षात माहिती समजू शकत नाही. अशा पद्धतीची माहिती आहे. सर्वात अगोदर कोणत्या दिवशी तुम्हाला हप्ता येईल याची तारीख पाहायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहील मित्रांनो. तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट